नमस्कार, देशशांतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना 2025 चा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा सन्मान प्रदान केला जाणार आहे। शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांच्या 105व्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी 10:30 वाजता टिळक स्मारक मंदिरात होणाऱ्या विशेष सोहळ्यात गडकरींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल। लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक यांनी नुकतच पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली आहे। डॉक्टर रोहित टिळक यांनी या पुरस्कारासाठी नितीन गडकरींना निवडण्यामागचे कारण सांगितले। यामागे त्यांची दूरदृष्टी आणि देशाच्या विकासातील भरीव योगदान असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। रस्ते हे विकासाचे साधन आहे हे ओळखून गडकरी यांनी देशभर महामार्गांचे जाळे उभारले असे डॉक्टर रोहित टिळक म्हणाले। सार्वजनिक खासगी भागीदारीच्या प्रारूपातून त्यांनी देशातील पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले। नमामि गंगा प्रकल्पाला त्यांच्याच प्रयत्नांनी लोक चळवळीचे स्वरूप आले। लोकमान्य टिळकांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीचा स्वीकार करत नितीन गडकरी रस्त्यांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीसाठी कार्यरत आहेत। विविध प्रकारच्या वाहन निर्मितीत स्वदेशीचा पुरस्कार व प्रसार त्यांच्याकडून होतो आहे। तसेच पुणे मुंबई द्रुतगती मार्गाची विक्रमी वेळेत उभारणी हे त्यांच्या कार्याचे उत्तम उदाहरण आहे, ज्यात त्यांनी सार्वजनिक खासगी भागीदारीचे प्रारूप यशस्वीपणे वापरले। देशाच्या प्रगतीसाठी दर्जेदार रस्त्यांना पर्याय नाही ही गडकरींची भूमिका महत्त्वाची असल्याचेही डॉक्टर टिळक यांनी अधोरेखित केले। यावेळी पुरस्कार वितरण सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। डॉक्टर रोहित टिळक यांच्या हस्ते आणि या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होणार आहे। या सोहळ्यात टिळक महाविद्यालयाच्या कुलगुरू व टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त डॉक्टर गीताली टिळक, टिळक महाविद्यालय ट्रस्टच्या आणि टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त डॉक्टर प्रणती रोहित टिळक, विश्वस्त रामचंद्र नामजोशी, विश्वस्त सरिता साठे हेही उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि टिळक स्मारक ट्रस्टचे आधारस्तंभ डॉक्टर दीपक टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारात स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1 लाख रुपये रोख रक्कम असे स्वरूप आहे। 1983 पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय। पहिला पुरस्कार SM जोशी यांना प्रदान करण्यात आला होता आणि आजवर अनेक दिग्गजांना या पुरस्काराने गौरवण्यात आलंय, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉम्रेड डांगे, इंदिरा गांधी, डॉक्टर मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ नेते शरद पवार, राहुल कुमार बजाज, जी माधवन नायर, NR नारायण मूर्ती, डॉक्टर शिवथाणू पिल्ले, मोटेक सिंग अहलुवालिया, डॉक्टर कोटा हरिनारायण, डॉक्टर K सिवन, बाबा कल्याणी, डॉक्टर सायरस पुनावाला आणि सुधा मूर्ती यांचा देखील समावेश आहे। डॉक्टर रोहित टिळक यांनी लोकमान्यांची स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही चतुःसूत्री आजही तितकीच महत्त्वाची असल्याचं नमूद केलंय। नितीन गडकरी हे राजकारण हे सामाजिक आर्थिक बदलाचे साधन आहे या भूमिकेतून कार्यरत आहेत आणि लोकमान्यांच्या विचारांना त्यांच्या कार्यातून पुढे नेत आहेत। या पुरस्कार वितरण सोहळ्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान देऊन गौरवलेल्या आजवरच्या पुरस्कारार्थींच्या जीवन कार्याचा आढावा घेणारा एक इंग्रजी ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे। या ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होईल।